नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 34वा श्लोक. श्लोक 34. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. स्वभावतः राम धीरगंभीर, निरपेक्ष, अनासक्त असा आहे. भक्तांप्रती त्याची समदृष्टी आहे. भक्ताच्या अंतःकरणापासून आलेल्या हाकेला तो धावून जातो. हे सगळे माहीत आहे. मनापासून पटते सुद्धा. मात्र आपलाच निश्चय होत नाही. येथे मनाच्या संकल्प विकल्प अस्थिरतेवरती समर्थ रामदासांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे. मोह, माया, आळस, आजूबाजूची विविध आकर्षणे, सातत्याने निर्माण होणाऱ्या नवनवीन इच्छा, त्यातील बदल, या सगळ्यामध्ये आपण इतके गुंतत जातो की त्यांची पूर्तता करणे हेच आपले इति कर्तव्य बनते. त्यालाच आपण आपल्या जबाबदाऱ्या समजू लागतो. त्यालाच आपण आयुष्य मानू लागतो. इतकी भुरळ पडते. अक्षरशः त्याच्यातच हरवून जातो. अधूनमधून आपल्या सोयीनुसार किंवा बसलेल्या छोट्या मोठ्या धक्क्यानुसार ईश्वराची आठवण येते. मग कधीतरी मध्येच आपल्या चुकीच्या मार्गाची, चुकांची जाणीवही होते. मग काहीतरी ठरवतो, ईश्वराची याचना करू लागतो. मात्र त्यातही ईश्वराने भौतिक सुविधा प्राप्त करून द्याव्यात हीच मनापासून अपेक्षा असते. बरं, हेही तात्कालिक बरं का. त्यातही सातत्य नाही. ईश्वराची प्रार्थना आत्ता नको, नंतर करू, आज नको, उद्यापासून सुरुवात करू, मला यातून खरंच काहीतरी मिळेल का, ईश्वर खरंच आहे का, आपण नुसता वेळ वाया घालवतोय का, मनात कितीतरी प्रश्न, साशंकता, कंटाळा इत्यादी इत्यादी. अशा स्थितीमध्ये निश्चय काय आणि कसा होणार? आपल्याला आपलेच स्वरूप जर समजले नाही, आपल्याला आपल्याच आयुष्याचा उद्देश जर लक्षात आला नाही, तर आपल्याला ईश्वराचे स्वरूप कसे समजणार? बरं, परस्परातील बंध कसे उमजणार, कसे उमगणार? ईश्वराच्या भक्तीचा अनुभव कसा मिळणार? म्हणून जन्म मृत्यूच्या कालचक्राची जाणीव, विवेकबुद्धी, सत्याच्या मार्गावरून ब्रह्मतत्वाचे सच्चिदानंद रूप जाणण्याची आस आणि त्या मार्गावरून वाटचाल करण्याचा निश्चय, बरं त्यातून न ढळण्याचाही दृढ निश्चय, हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. येथे समर्थ रामदास याचीही जाणीव करून देतात की पुराणांमध्ये अनेक ठिकाणी भगवंतांनी असे स्पष्ट केलेले आहे की तुम्ही केवळ तुम्हाला माझ्या स्वाधीन करा, तुमचा सगळा भार माझ्यावरती आहे. थोडक्यात करता करविता तोच आहे. श्रद्धा आणि निश्चय महत्त्वाचा आहे, त्याचीच काय ती कमी आहे. याची जाणीव समर्थ आपल्याला या श्लोकामधून करून देत आहेत. धन्यवाद.